नेक्स्ट आपण पाहणार आहे व्हॉट इज द पोलरायझेशन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पोलरायझेशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशाला म्हणायचं, तर सुरुवातीला सांगायचं. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक डायग्राम दिसेल, यात आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दिलेली आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्याच्या बाबतीत बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, इट कंटेन इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. यात इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते, बरोबर ना. दिस बोथ द फील्ड्स, म्हणजे आता इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड, यांची डायरेक्शन कशी आहे हो. डायरेक्शन बघा तिथं लक्षात येईल तुमच्या, एकदा वरती आहे, परत खाली आहे, परत मॅग्नेटिक फील्डच्या बाबतीत हॉरिझॉन्टल आहे, बरोबर ना. दोन्ही डायरेक्शनमध्ये मूव्ह होती. याचाच अर्थ ही जी लाईट आहे, दिस लाईट इज दिस लाईट इज ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ही जी लाईट आहे ही ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते. म्हणून आता याच्यानंतर आपण सांगणार आहे किंवा इथं हे पण माहिती आहे आपल्याला, काय माहिती, इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. इट इज आल्सो परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. आता इथं जी आहे एक्स ही डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे, इलेक्ट्रिक फील्ड वरती आहे तर मॅग्नेटिक फील्ड आडवी आहे. आणि जर हे असं असेल तर हे तिघं एकमेकाला काय येतील, इट इज परपेंडिक्युलर टू इच अदर. हे तिघं एकमेकाला परपेंडिक्युलर येतात, म्हणून असं सांगतात की इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ऑल्सो परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. प्रपोगेशनच्या डायरेक्शनला पण हे कसं येतं, परपेंडिक्युलर येताना आपल्याला या डायग्राममध्ये लक्षात येते, बरोबर ना. आता इथं आपण 3D डायग्राम ही कन्सिडर केलेली. 3D डायग्राम याचा अर्थ काय, 3 ॲक्सिस आहेत. म्हणजे जर आपण एक असं घेतलं, ओके, ह्यात जर आपण आता या ठिकाणी त्यांनी मॅग्नेटिक फील्ड आडव्या याने दाखवलेली, हॉरिझॉन्टल अशी दाखवतात मॅग्नेटिक फील्ड, ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, ओके. या दोन्ही फील्ड, दिस इज डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, ओके. आता इथं जे आहे इथं किती डायरेक्शन झाल्या, इलेक्ट्रिक, समजा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे जी आपण ग्रीननं दाखवली, इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड कशानं दाखवली, रेडनं दाखवली मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन उभी आहे. म्हणजे हे दोन फील्ड तर अशा झाल्या, हे असं झालं, ओके. मॅग्नेटिक फील्ड कशी, अशी, इलेक्ट्रिक फील्ड उभी, आणि डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन असं. आणि हे यांच्यातले जर अँगल मोजले तर हे एकमेकाला येतात काय, परपेंडिक्युलर टू इच अदर येतात, तिघं एकमेकाला परपेंडिक्युलर येतात, ओके. आता ही जी लाईट आहे ही 3D झाली. म्हणजे इथं जे आपण डायग्राम दाखवली ही 3D डायग्राम आहे. या डायग्राममध्ये 3 ॲक्सिस दिलेले आहेत. कुठले 3 ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे. आता याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुढं आपण पाहणारच आहोत बघा. काय दिले बघा, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कंटेन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये काय असते, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असते. अँड इट इज परपेंडिक्युलर टू इच अदर, आणि त्या दोन्ही फील्ड एकमेकीला परपेंडिक्युलर असतात, बरोबर ना. अँड ऑल्सो परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. प्रपोगेशनच्या डायरेक्शनला पण ते परपेंडिक्युलर आहे, ओके. नेक्स्ट बघा, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये काय होतं ते व्यवस्थित ऐका आता. इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, वन ॲटम इमिट्स अलॉंग एक्स ॲक्सिस, इलेक्ट्रिक फील्ड मे बी अलॉंग वाय ॲक्सिस अँड मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड ॲक्सिस. त्यांनी असं सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये एखादा जर ॲटम, एक ॲटम, म्हणजे आता कुठलीही वेव्ह नंबर ऑफ ॲटम्सनं बनलेली असते, त्यातला एक ॲटम काय करेल, तर इलेक्ट्रिक फील्डला वाय ॲक्सिसनं त्या वेव्हमध्ये. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये कुठल्याही वेव्हमधला एखादा ॲटम, म्हणजे नंबर ऑफ ॲटमनं ती वेव्ह बनलेली असते, त्या वेव्हमधला एक ॲटम काय करेल, वन ॲटम इमिट्स वेव्ह अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजे ही झाली काय, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, म्हणजे एक्स ॲक्सिसवरून तो मूव्ह होईल. त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड इज
may be along y axis and magnetic field may be along z axis. इलेक्ट्रिक फील्ड वाय ॲक्सिसला, जसं की या डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, की वाय ॲक्सिसवरती म्हणजे वरती आपण पाहतोय की जी ब्ल्यू कलरनं दाखवलेली आहे ती कोण आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, ती अलॉंग वाय ॲक्सिस आहे. तर मॅग्नेटिक फील्ड रेडनं दाखवली ती कुठल्या ॲक्सिसवरती आहे, इट इज अलॉंग झेड ॲक्सिस, म्हणजे तिचा जो रिजन आहे तो झेड ॲक्सिसच्या अलॉंग आहे. नेक्स्ट बघा, आता इथं काय सांगितलं आहे, इफ अनादर ॲटम, म्हणजे हे एक ॲटम ना असं झालं, पण दुसरा जो आहे दुसरा काय करेल बघा, इफ अनादर ॲटम इन सोर्स इमिट अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. त्यांनी सांगितलं की दुसरा त्याच वेव्हमधला दुसरा ॲटम काय करेल, तर त्यातलं इफ अनादर ॲटम इन सोर्स इमिट अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस, तिथंही डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन एक्स असेल, पण पुढं काय होईल बघा, इट इज नॉट नेसेसरी दॅट इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग एक्स ॲक्सिस. पण तिथं असं घडणार नाही की बाबा ती जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती नेहमी वाय ॲक्सिसलाच राहील, असं राहणार नाही. ती कधी अलॉंग झेड ॲक्सिस होईल तर कधी अलॉंग एक्स ॲक्सिस होईल, काहीही होऊ शकतं. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, लाईट वेव्ह ट्रॅव्हल अलॉंग ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन इज कॉल्ड ॲज अनपोलराइज लाईट. ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ती ऑल पॉसिबल, इथं डायग्राम दिली आहे तुम्हाला, या डायग्राममध्ये लक्षात येईल तुमच्या की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय होते, इट इज ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते आणि इट इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन. पण ती डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशनला कशी असते, परपेंडिक्युलर असते. इट इज ट्रॅव्हल अलॉंग ऑल पॉसिबल डायरेक्शन. व्यवस्थित आहे का, काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा लाईट वेक्टर्स आर ट्रॅव्हल अलॉंग ऑल पॉसिबल डायरेक्शन बट परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन इज कॉल्ड ॲज अनपोलराइज लाईट. अनपोलराइज लाईट म्हणतात. ओके, याच्यानंतर लास्टला बघा, अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग अनपोलराइज लाईट इन टू पोलराइज लाईट. म्हणजे हे काय, अनपोलराइज लाईटचं पोलराइज लाईटमध्ये जे आपण कन्व्हर्जन करतो त्या कन्व्हर्जनलाच काय म्हणतात, पोलरायझेशन ऑफ लाईट. काय म्हणायचं, पोलरायझेशन ऑफ लाईट. बघा व्यवस्थित आहे का, प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग अनपोलराइज लाईट इन टू पोलराइज लाईट. अनपोलराइजचं पोलराइजमध्ये कन्व्हर्जन करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात पोलरायझेशन ऑफ लाईट. ओके, ह्याच्यानंतर बघा आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, अनपोलराइज लाईट आणि पोलराइज लाईट. पोलराइज लाईटचा अर्थ काय, की लाईट ट्रॅव्हल इन सिंगल प्लेन अँड परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन. लाईट यात आता इथं अनपोलराइज लाईटमध्ये बघा तुम्ही पाहिलं असेल, लाईट ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते, इकडे जाते, इकडे जाते, इकडे जाते, बरोबर ना, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते. पण इथं बघा एक सिंगल प्लेन आहे, सिंगल एकाच डायरेक्शनमध्ये, बरोबर ना, एक सिंगल प्लेनमध्ये, प्लेन म्हणतो आहे आपण, एक सिंगल प्लेनमध्ये लाईट ट्रॅव्हल करते, बरोबर ना, त्याला म्हणतात प्लेन पोलराइज लाईट, जे की आपण पुढं पण पाहणार आहोत. येस, आता पोलराइज लाईटच्या बाबतीत बघा, पोलराइज लाईट कशाला म्हणायचं, ऑल लाईट वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. इथं लाईट वेक्टर कसे असतात, एकमेकाला पॅरलल असतात, ऑर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन. किंवा दुसरी डेफिनेशन दिली त्यांनी, पोलराइज लाईट वेव्ह आर लाईट वेव्स इन विच द व्हायब्रेशन ऑकर्स इन सिंगल प्लेन. ज्या लाईट वेव्हचे व्हायब्रेशन एका सिंगल प्लेनमध्ये ऑकर्स होतात किंवा येतात त्या लाईट वेव्हला म्हणतात पोलराइज लाईट. हे लक्षात ठेवा. पोलराइज लाईट कशाला म्हणायचं, ऑल लाईट वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, ऑल लाईट वेक्टर्स पॅरलल टू इच अदर अँड दुसरं काय, ऑर पॅरलल टू डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशन. आणि ते डायरेक्शन ऑफ प्रॉपगेशनला पण कसे असतात, पॅरलल असतात. नेक्स्ट बघा, पोलराइज लाईट वेव्ह आर लाईट वेव्स इन विच द व्हायब्रेशन ऑकर्स इन सिंगल प्लेन. यात पोलराइज लाईटमध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत ते सिंगल प्लेनमध्ये ऑकर होतात, एकाच प्लेनमध्ये. अनपोलराइजमध्ये काय होतं, इट इज ऑकर्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये काय होतं, ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसतात. ओके, नेक्स्ट आता हा एक अतिशय महत्त्वाचा एक्सपेरिमेंट आहे, मॉलोस लॉ. हा एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. तर या लॉमध्ये इन 1850
बायोट्या सायंटिस्टनं डिस्कवर केलं की टर्म लाईन क्रिस्टल डॅट कन्वर्ट UPL इंटू PPL. याचा अर्थ काय की बायोट्या सायंटिस्टला 1850मध्ये लक्षात आलं टर्म लाईन नावाचा जो क्रिस्टल आहे तो क्रिस्टल काय करतोय अनपोलराइज लाईटचं कन्वर्जन करतोय कशामध्ये प्लेन पोलराइज लाईटमध्ये. आता ॲक्च्युली यात काय होतं हा जो टर्म लाईन क्रिस्टल आहे तो दिसतो कसा तर त्याचा शेप असा असतो असा असतो आणि त्याचा हा ॲक्सिस असतो ऑप्टिकल ॲक्सिस. आता हा काय करतो की जी लाईट आता इथं आपण जर अनपोलराइज लाईट ठेवली अनपोलराइज लाईट आहे ही अनपोलराइज लाईट ज्यावेळेस या क्रिस्टलवरती इन्सिडेंट होते त्यावेळेस हा क्रिस्टल या क्रिस्टलची एक स्पेशालिटी आहे तो काय करतो दिस क्रिस्टल ॲब्सॉर्ब परपेंडिक्युलर लाईट. म्हणजे ऑप्टिकल ॲक्सिस जो आहे हा जो आहे तो ऑप्टिकल ॲक्सिस आहे. या ऑप्टिकल ॲक्सिसला जे लाईट वेव्ज किंवा जे लाईट रेज किंवा लाईट व्हेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत त्यांना तो ॲब्सॉर्ब करतो अँड ओनली पास पॅरलल लाईट व्हेक्टर्स. म्हणजे त्याला जर आपण पॅरलल लाईट व्हेक्टर असतील म्हणजे उभे फक्त तो उभा जो असेल त्यालाच पास करतो. या इथं जो तुम्हाला दाखवलेला आहे या ठिकाणी जो ॲक्सिस दाखवलेला आहे हा ॲक्सिस आहे इथं हा ॲक्सिसला जे रेज पॅरलल येतील तेवढेच तो पास करतो बाकी सर्व रेजला काय करतो तो ॲब्सॉर्ब करतो. बरोबर ना. आणि म्हणूनच याला म्हणतात पोलरायझर. हा जो आहे आपण क्रिस्टल दाखवला आहे टर्म लाईन त्याला पोलरायझर म्हणतात. आता पोलरायझरची डेफिनेशन काय आहे पोलरायझर बघा काय कशाला म्हणतात. पोलरायझर म्हणजे काय डिव्हाइस विच कन्वर्ट अनपोलराइज लाईट इंटू प्लेन पोलराइज. आता याने काय केलं की आपण आता पाहिलं डायग्राममध्ये की अनपोलराइजचं कन्वर्जन कशात केलं प्लेन पोलराइजमध्ये केलं. बरोबर ना. म्हणजे ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये लाईट होते तिचं एकाच प्लेनमध्ये कन्वर्जन केलं त्यांनी. बरोबर ना. त्याला म्हणतात दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲज पोलरायझर. म्हणजे जे हे काम करतो जो डिव्हाइस हे काम करतो अनपोलराइज लाईटचं कन्वर्जन प्लेन पोलराइजमध्ये करण्याचं काम करतो त्याला म्हणतात पोलरायझर. ओके. आता या लॉचं स्टेटमेंट काय किंवा त्यापूर्वी तुम्हाला डायग्राम मी सांगतो. या डायग्राममध्ये दोन हे सांगितलेले आहे अनपोलराइज लाईट आहे इथं तुम्हाला दिसत असेल. अनपोलराइज लाईट म्हणजे काय लाईट ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. आता यात दोन हे दिले आहेत एक पोलरायझर आहे आणि दुसरा ॲनालायझर आहे. ओके. आता हा जो पोलरायझर आहे हा बाण जो दाखवला आहे ॲरो दाखवलेला आहे बघा इथं हा जो ॲरो आहे तो ऑप्टिकल ॲक्सिस आहे. ऑप्टिकल ॲक्सिस याचा ऑप्टिकल ॲक्सिस आहे पोलरायझरचा. ओके. आणि ह्या पोलरायझरचं काम आत्ताच आपण पाहिलं तो काय करतो इट ॲब्सॉर्ब परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टर अँड पासेस पॅरलल लाईट व्हेक्टर. हा परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टरला ॲब्सॉर्ब करतो आणि पॅरलल लाईट व्हेक्टर फक्त काय करतो पास करतो. मग आपण इथं दिसतंय तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की ते एकच लाईट व्हेक्टर एकाच प्लेनमधला लाईट व्हेक्टर पास झाला. बरोबर ना. दुसरा जो ॲनालायझर आहे तो ॲनालायझर थोडा अँगल क्रिएट करून ठेवलेला असतो अँगल क्रिएट केलेला आहे. आता इथं अँगल क्रिएट करत असताना लक्ष द्या की इथं अँगल क्रिएट करत असताना इथं दोन कॉम्पोनंटमध्ये तो डिवाईड होतो. दोन कॉम्पोनंट ज्या ठिकाणी कॉस थिटा आहे खालच्या डायरेक्शनला मी दाखवलं आहे बघा इथं थिटा दाखवला आहे. थिटाच्या साईडची जी लाईन असते ही इथं कुठला कॉम्पोनंट असतो नेहमी लक्षात ठेवायचं कॉस थिटा कॉसचा कॉम्पोनंट असतो. बरोबर ना. आणि जी दुसरी लाईन आहे ही या लाईनला नेहमी साईनचा कॉम्पोनंट असतो ते आपण दाखवलेत कॉम्पोनंट. म्हणजे आता इथं आपण डायरेक्टली याचं रिझल्टंट काढू शकत नाही म्हणून आपण तो दोन कॉम्पोनंटमध्ये डिवाईड करावा लागतो. जर अँगल क्रिएट केलेला असेल तर इट इज डिवायडेड इंटू टू कॉम्पोनंट. फर्स्ट वन इज E0 कॉस थिटा अँड सेकंड वन इज E0 साइन थिटा. E0 काय ॲम्प्लिट्यूड आहे ॲम्प्लिट्यूड. येस. आता या ठिकाणी आपण मॉलस लॉचं स्टेटमेंट पाहणार आहे पण ते स्टेटमेंट पाहण्यापूर्वी तुम्हाला एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलं आहे खाली बघा की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस स्क्वेअर थिटा. आता आय म्हणजे कोण आहे इथं तर इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटिंग लाईट. आय काय तर इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटिंग लाईट. ओके.
आणि कॉस स्क्वेअर थिटा काय आहे, तर इट इज अँगल बिटवीन, थिटा जो आहे तो काय आहे, इट इज अँगल बिटवीन प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. ॲनालायझर आणि पोलरायझर यांच्यातला अँगल. म्हणजे आता तुम्ही पाहिलं की ॲनालायझर असा होता आणि पोलरायझर आपण तिरका मांडलेला आहे, बरोबर ना. हा उभा, हा जो आहे एक मिनिट, हा ॲनालायझर, आपण पोलरायझर घेतला आहे, हा ॲनालायझर आहे. इथं जो पोलरायझर आहे त्याचा ऑप्टिकल ॲक्सिस उभा आहे, ओके. आणि दुसरा जो आहे ॲनालायझर तो तिरका आहे, बघा इथं डायग्रॅममध्ये पण दिसेल तुम्हाला, तिरका आहे, ओके. जर इथं अँगल मोजला, इथं जो अँगल क्रिएट होतो म्हणजे ॲनालायझर आणि पोलरायझर यांच्यातला जो अँगल आहे तो अँगल आपण इथं कन्सिडर केला आहे, म्हणून त्याला असं म्हणतात थिटा बी द थिटा. इथं दिलं आहे बघा यात, ठीक आहे, अँगल थिटा बिटवीन द प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. ॲनालायझर आणि पोलरायझर या दोघांमधला जो अँगल असतो थिटा, लक्षात ठेवा. आता याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आपण काय सांगतोय ते व्यवस्थित ऐका. काय सांगितलं आहे, आता स्टेटमेंट बघा, याच्यावरून स्टेटमेंट सांगणार आहे आपण, मॅथमॅटिकल आहे त्याच्यावरून, की यात स्टेटमेंट काय सांगितलं आहे त्यांनी. व्हेन बीम ऑफ प्लेन पोलराइज लाईट इन्सिडेंट ऑन ॲनालायझर, लाईटचा बीम ऑफ पोलराइज लाईट इज इन्सिडेंट ऑन ॲनालायझर, प्लेन पोलराइज लाईट जर या ॲनालायझरवरती इन्सिडेंट झाली, काय होतं बघा, इंटेन्सिटी ऑफ लाईट ट्रान्समिटेड फ्रॉम ॲनालायझर व्हॅरीज डायरेक्टली. या ॲनालायझरमधून जी लाईट बाहेर पडेल त्या लाईटची इंटेन्सिटी काय होती, इट व्हॅरीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल. स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल इथं दिलं आहे बघा, की काय, स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल. कोसाइन म्हणजे कॉस दिलं आहे म्हणून कोसाइन म्हणतात, स्क्वेअर आहे त्याचा. स्क्वेअर ऑफ कोसाइन ऑफ अँगल बिटवीन, कोणामधला अँगल सांगितला मी, प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. बघा काय सांगितलं तुम्हाला, परत एकदा व्यवस्थित ऐका. व्हेन बीम ऑफ लाईट किंवा व्हेन बीम ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज इन्सिडंट ऑन ॲनालायझर, प्लेन पोलराइज लाईटचा बीम ॲनालायझरवर इन्सिडंट झाला, काय होतं, इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटिंग लाईट फ्रॉम ॲनालायझर. इंटेन्सिटी लाईटची कोणापासून पास होणारी, ट्रान्समिट होणारी, ॲनालायझरमधून पास होणारी लाईटची इंटेन्सिटी काय, इज व्हॅरीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ कोसाइन अँगल बिटवीन. कोसाइन अँगल कोणामधला, कोसाइन अँगल बिटवीन प्लेन ऑफ ट्रान्समिशन ऑफ ॲनालायझर अँड पोलरायझर. आता याचं आपल्याला प्रूफ द्यायचं आहे आणि हेच परत पुढं जाऊन असं लिहितात की आय इक्वल टू, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साईन काढतात आणि त्या जागेवर कॉन्स्टंट टाकतो आपण I0 कॉस स्क्वेअर थिटा असं घेतात, जे की इथं दिलेलं आहे बघा, त्यालाच मॉल्युसला म्हणतात. हा अतिशय महत्त्वाचा लॉ आहे मॉल्युस, लक्षात ठेवा. आता याचं प्रूफ बघा, याचं प्रूफ देताना आपण काय करणार आहे, हेअर वी कन्सिडर. आता यात दोन गोष्टी आहेत, दोन म्हणजे काय आहेत, तर एक तर त्यात ॲनालायझर आहे, हे एक आहे ॲनालायझर आणि दुसरं आहे पोलरायझर. ॲनालायझर आणि पोलरायझर किंवा पोलरायझर आणि ॲनालायझर, ओके. आता इथं या ठिकाणी हे आपण डिवाईड करणार आहे दोन पार्टमध्ये. इथं असलेली लाईटची इंटेन्सिटी, या पॉईंटला असलेली लाईटची इंटेन्सिटी किती असते, किंवा इथं तुम्ही सांगू शकता जो फर्स्ट पोलरायझर आहे म्हणजे हा, एक मिनिट, हा जो पोलरायझर आहे हा काय करतो, इट अलाउ ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर. हा काय करतो, फक्त पॅरलल लाईट व्हेक्टरला अलाउ करतो. म्हणजे इथं अनपोलराइज लाईट आहे, इथून ही अनपोलराइज लाईट पहिल्यांदा कुठं इन्सिडेंट होईल, पोलरायझरवर, आणि हा फक्त पॅरलल लाईट व्हेक्टरला अलाउ करतो. बाकी सगळ्यांना काय करतो, तो ॲब्सॉर्ब करतो. बाकी सर्व लाईट व्हेक्टरला ॲब्सॉर्ब करतो, ऑल डायरेक्शनमधल्या बाकीच्या. फक्त पॅरलल लाईट व्हेक्टर त्यातून पास होत आहेत, जे की ऑप्टिकल ॲक्सिसला पॅरलल आहे. तर ऑप्टिकल ॲक्सिसला जे पॅरलल आहेत तेवढ्याच लाईट व्हेक्टर पास होतात. याचं फंक्शनिंग आहे पोलरायझरचं काय, इट अलाउ ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर अँड ॲब्सॉर्ब ऑल अदर परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टर्स. बाकीच्या सर्व परपेंडिक्युलर जे आहेत त्या सर्वांना तो काय करतो,
ॲब्सॉर्ब करतो. फक्त कोणाला पास करणार आहे? तो पॅरलल लाईट व्हेक्टरला पास करण्याचं काम करतो. म्हणून आपल्याला हे रिलेशन माहिती आहे बघा. इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये काय लिहितो आपण? इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमधले रिलेशन आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. आपण याच्या बाबतीत बघतो बरं का रे, पोलरायझरच्या बाबतीत आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. हेच मी इक्वेशन असं पण लिहू शकतो, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. आता ए ऐवजी मी E0 वापरला. E0 इज काय? ॲम्प्लिट्यूड ऑफ लाईट व्हेक्टर. लाईट व्हेक्टरचे ॲम्प्लिट्यूड आहे कोणासाठी? पोलरायझरसाठी. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा पहिलं इक्वेशन आपण लिहिलं, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E स्क्वेअर लिहिलं. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे झालं पोलरायझरसाठी. आता ॲनालायझरसाठी दुसरा, हा जो ॲनालायझर आहे तो काय करतो ते बघा, की काय, 2 कॉम्पोनंट्स आर हिअर ॲब्सॉर्ब. आता यात पण 2 कॉम्पोनंट आहेत, की ॲनालायझरच्या बाबतीत पाहतोय आपण. ॲनालायझरमध्ये 2 कॉम्पोनंट आहेत, एक E0 साइन थिटा आहे आणि दुसरा कोण आहे? इथं E कॉस थिटा आहे, E कॉस थिटा. आता यातले पण E कॉस थिटा आणि E0 साइन थिटा असे 2 कॉम्पोनंट आहेत. आता इथं काय होतं ते बघा, इथं पण काय होणार आहे, की E0 साइन थिटा हा कॉम्पोनंट ऑप्टिकल ॲक्सिसला कसा असणार आहे? ऑप्टिकल ॲक्सिस याचा उभा आहे, त्याला हा कॉम्पोनंट असा आहे. E0 साइन थिटा कसा आहे? तर तो कॉम्पोनंट परपेंडिक्युलर आहे ऑप्टिकल ॲक्सिसला. मग या ऑप्टिकल ॲक्सिसला तो परपेंडिक्युलर असल्यामुळे याला ॲब्सॉर्ब होतो. हा क्रिस्टल काय करतो? हा कॉम्पोनंट ॲब्सॉर्ब करतो. मग राहिला कोण? फक्त E0 कॉस थिटा. E0 कॉस थिटा. जसं आपण पोलरायझरसाठी इक्वेशन लिहिलं होतं आत्ता. काय लिहिलं होतं? की I0 किंवा आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. तसं याच्यासाठी काय इक्वेशन लिहिलो? हा कॉम्पोनंट फक्त राहणार आहे. मग आपल्याला इथं आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा हे इक्वेशन आपल्याला मिळतं. म्हणजे 2 इक्वेशन मिळाली. एक मिळालं आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर आणि दुसरं इक्वेशन मिळालं आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके. आता या दोन्ही इक्वेशनचा आपण आधार घेऊन नेक्स्ट बघा, परत एकदा ऐका, मी जे सांगतोय तेच इथं सांगितलेलं आहे. की काय सांगितलं आहे? जो फर्स्ट पोलरायझर होता तो काय करतो? विच अलाव ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर्स. तो फक्त पॅरलल लाईट म्हणजे ऑप्टिकल ॲक्सिसला जे पॅरलल आहेत, जे की आपण आता या डायग्राममध्ये पाहिलं होतं, की ऑप्टिकल ॲक्सिसला जे पॅरलल आहेत तेवढ्याच रेजला तो पोलरायझर काय करतो? अलाव करतो. बरोबर ना? बाकी जे परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टर आहेत त्यांना ॲब्सॉर्ब करतो. ओके. मग आपल्याला याच्यावरून इक्वेशन काय मिळालं होतं? आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. आणि हे इक्वेशन कशावरून आणलं आपण? आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड असतं. याचा आधार घेऊन इथं ॲम्प्लिट्यूड ऐवजी E0 वापरले आपण. E0 इज ऑल्सो ॲम्प्लिट्यूड. ओके. नेक्स्ट आता इथं तेच सांगितलं जे आपण आत्तापर्यंत पाहिलं तेच. बघा पहिल्यांदा, हेअर फर्स्ट पोलरायझर इज अलाव ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर टू द ऑप्टिकल ॲक्सिस अँड ॲब्सॉर्ब द परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टर. आता आपण हे सांगितलं की इथला जो पोलरायझर आहे तो फक्त पॅरलल लाईट व्हेक्टरला अलाव करतो आणि परपेंडिक्युलर जे आहेत त्यांना ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यावरूनच आपण काय लिहिलं? वी नो दॅट. आपल्याला जे इक्वेशन माहिती त्याचा आधार घेतला. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय माहिती आपल्याला? ए स्क्वेअर. इन्स्टेड ऑफ ए स्क्वेअर वी कॅन राईट E0. E0 इज ऑल्सो ॲम्प्लिट्यूड. मग इक्वेशन आलं I0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. ओके. सिमिलर वे सेकंड साईड बघा. सेकंड साईडला पण आपण ते सांगितले. हे ॲनालायझरसाठी हे पोलरायझरसाठी होतं. पहिलं जे आहे ते पोलरायझरसाठी होतं आणि हे ॲनालायझरसाठी. इथं काय होतं? हेअर सेकंड पोलरायझर किंवा त्यालाच आपण म्हणतो ॲनालायझर इज अलाव ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर. पॅरलल लाईट व्हेक्टरला तो अलाव करतो. बरोबर ना? पॅरलल लाईट व्हेक्टर कोण होतं त्यात? पॅरलल लाईट व्हेक्टर कोण होतं? पॅरलल कोण आहे? ऑप्टिकल ॲक्सिसला पॅरलल कोण आहे? E0 कॉस थिटा. आणि हा कसा आहे? ऑप्टिकल ॲक्सिसला
परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर, म्हणून याला तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. येस, इथं पहा, हेअर सेकंड पोलरायझर, त्यालाच ॲनालायझर म्हणलं, इज अलाव ओनली पॅरलल लाईट व्हेक्टर E0² cos² थिटा टू द ऑप्टिकल ॲक्सिस अँड ॲब्सॉर्ब द परपेंडिक्युलर लाईट व्हेक्टर. तो काय करतोय, फक्त E0² cos² थिटाला अलाव करतोय, आणि जो दुसरा लाईट व्हेक्टर आहे E0 sin² थिटा याला ॲब्सॉर्ब करतोय. म्हणून फायनल दुसरं इक्वेशन आपल्याला मिळतं, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0² cos² थिटा. हे इक्वेशन कशावरून मिळालं, ही इक्वेशन आपण मिळवलं, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. इन्स्टेड ऑफ ॲम्प्लिट्यूडच्या जागेवर आपण काय पुटअप केलं आहे, एच्या जागेवर काय पुट केलं आहे, E0 cos थिटा हे पुट केलं आहे. मग त्याचं स्क्वेअर होईल, म्हणून आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळतं की I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A² आहे ना, मग ह्याचा स्क्वेअर होईल, या टर्मचा स्क्वेअर होईल, E0² cos² थिटा येतं. ओके, आता ह्या दोन्ही इक्वेशनवरून डिवाइड इक्वेशन 2/1, 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशननं डिवाइड करा. मग काय येईल हो, इथे जर आपण 2 नंबरचं इक्वेशन कुठलं आहे, तर I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल तेच असं लिहितात, I, आणि इथं त्याच्या पुढं काय इज इक्वल टू काय येईल, E0² cos² थिटा डिवायडेड बाय इक्वेशन 1 काय I0, आणि इथं काय येईल E0 येईल. ओके, E0 येईल, मग E0² आणि E0² गेट कॅन्सल. फायनली काय होईल, या इक्वेशनवरून या इक्वेशनमधलं काय होईल, E0² E0 गेट कॅन्सल, काय राहिलं, I/I0 इज इक्वल टू cos² थिटा. मग हा I0 इकडे नेला तर काय आलं, हे असं इक्वेशन मिळेल, I इक्वल टू I0 cos² थिटा, आणि दिस इज मॉलूस लॉ. हा काय आहे, मॉलूस लॉ आहे. ओके, आता याच्यानंतर ना नेक्स्ट याच्या काही स्पेशल केस आहेत. स्पेशल केस बघा, परत एकदा ऐका की आपण इथं एक ॲनालायझर पोलरायझर आहे पहिला, आणि दुसरा ॲनालायझर आहे. दोघांचं फंक्शनिंग सेम आहे. दोघंही काय करतात, पॅरलल लाईटला अलाव करतात, आणि परपेंडिक्युलर ज्या लाईट असतील त्यांना ॲब्सॉर्ब करायचं काम करतात. त्यातला जो पहिला आहे त्याच्या बाबतीत इक्वेशन आपल्याला मिळालं, I0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0², आणि ते कशावरून मिळालं, तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअरवरून मिळवलं आपण. ओके, सेकंडच्या बाबतीत ॲनालायझरच्या बाबतीत सांगितलं की ॲनालायझर आपण पाहिला डायग्राममध्ये काहीतरी अँगल क्रिएट केला आहे, त्यामुळे तो डायरेक्टली आपण त्याचा रिझल्टंट काढू शकत नाही किंवा डायरेक्टली इक्वेशन लिहिता येत नाही, म्हणून आपण तो 2 कॉम्पोनंटमध्ये डिवाईड केला. त्यातला पहिला कॉम्पोनंट होता E cos थिटा किंवा E0 cos थिटा, आणि दुसरा होता E0 sin थिटा. हे जे 2 कॉम्पोनंट आहे त्यातला E0 sin थिटा हा परपेंडिक्युलर आहे कुणाला, ऑप्टिकल ॲक्सिसला, त्यामुळे तो ॲब्सॉर्ब होतो. आणि दुसरा जो राहतो E0 cos थिटा तो पॅरलल आहे ऑप्टिकल ॲक्सिसला, म्हणून तो कॅन्सल होत नाही, हे माहिती असू द्या. मग नेक्स्ट यातला फक्त एकच कॉम्पोनंट शिल्लक राहतो, E0 cos थिटा, एक ॲब्सॉर्ब झाला, एक शिल्लक राहिला. ओके, आणि त्याच्यावरूनच आपण फायनल इक्वेशन लिहितो तिथं पण इंटेन्सिटीचं त्याच्या ॲनालायझरसाठी, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर, ते ॲम्प्लिट्यूड आहे, E0 cos थिटा ही ॲम्प्लिट्यूड आहे, तिचं स्क्वेअर घेतलं आपण तर ते आलं I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0² cos² थिटा. आणि या दोघांचं इक्वेशन 2ला इक्वेशन 1नं डिवाईड केलं, फायनली आपल्याला मिळालं I/I0 इक्वल टू E0² cos² थिटा अपॉन E0². ओके, आता नेक्स्ट याच्यावरून असं लिहिता येतं, E0² आपण सांगितलं कॅन्सल झालं, राहिलं काय, I इक्वल टू किंवा I/I0 इक्वल टू cos² थिटा, आणि हा जो I0 आहे डिवाइड आहे, दुसऱ्या साईडला गेल्यावर मल्टिप्लायर होईल. नेक्स्ट आलं I इक्वल टू I0 cos² थिटा. ओके, आता नंतर याच्या काही केसेस दिलेत आपल्याला. आता केस काय दिली बघा, त्यातली पहिली केस I इक्वल टू I0 cos² थिटा, हे जे इक्वेशन आलं तर याच्यावरून 2 केस आहेत. इफ थिटा, आता हे जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी कशावर डिपेंड आहे, ही इंटेन्सिटी डिपेंड आहे cos² थिटावरती. ओके, इंटेन्सिटी कशावर डिपेंड आहे, थिटावरती. इफ थिटा चेंजेस
देन इंटेन्सिटी चेंजेस, कारण एकच फॅक्टर यातला बदलणारा थिटा. थिटा बदलला की इंटेन्सिटी बदलेल. आता बघा इथं ज्या 2 केस दिलेत तुम्हाला, या 2 केस किंवा 3 केस आहेत ॲक्च्युली. ते पहिली केस बघूया. इफ थिटा इज π/2 और 3π/2, जर थिटा 90 घेतला किंवा 270 घेतला, थिटाची किंमत आपण 90 घेतला किंवा 270 घेतला, व्हॉट्स हॅपन? cos 90 0. cos 90 काय येईल? 0 येईल. 0 × I0 0, म्हणजे आपल्याला इंटेन्सिटी काय मिळेल या केसमध्ये? मिनिमम मिळेल. इंटेन्सिटी मिनिमम मिळेल. ओके. इथं इंटेन्सिटी मिनिमम मिळाली, लक्षात ठेवा. पहिल्या केसमध्ये इंटेन्सिटी मिनिमम. दुसरी केसमध्ये काय होतं? कॉस थिटाची किंमत 2π घेतलं, म्हणजे 180 260 घेतलं, बरोबर ना? 360 किंवा 0 घेतली, तर व्हॉट्स हॅपन? I = I0 येईल, कारण cos 0 1 किंवा cos 180 आणि त्याचा स्क्वेअर आहे. cos 180 - 1 त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे 1 येईल. 1 × I0 येईल. म्हणजे इथं इंटेन्सिटी काय आली? मॅक्झिमम आली. मॅक्झिमम आली. आता याच्यावरून एक गोष्ट आपल्याला ठरवावी लागते, आणि ती अशी की लाईट पोलराइज का अनपोलराइज. तुम्हाला माहिती की अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी जास्त असते. अनपोलराइज लाईट, कारण ती लाईट ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते. ड्यू टू दिस इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज लाईट इज मॅक्झिमम. आणि पोलराइज लाईट आपण कन्सिडर केली तर ती इट इज ट्रॅव्हल इन सिंगल प्लेन, त्यामुळे त्याची इंटेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा कमी येते, कमी. एक लक्षात ठेवा. मग याच्यावरून आपण सांगू शकतो की इन केस फर्स्ट इंटेन्सिटी इज मिनिमम, याचाच अर्थ लाईट इज पोलराइज. आणि लाईट पोलराइज झाली किंवा इंटेन्सिटी मिनिमम आली, याचाच दुसरा मिनिंग काय होतं? हिअर लाईट इज ॲब्सॉर्ब. लाईट काय झाली? ॲब्सॉर्ब झाल्यामुळे इंटेन्सिटी काय झाली? मिनिमम होते. तर दुसरी केस बघा, लाईट इज मॅक्झिमम. लाईट मॅक्झिमम आली सेकंड केसमध्ये, याचा अर्थ काय झाला? लाईट इज अनपोलराइज. मॅक्झिमम राहते याचा अर्थ ॲब्सॉर्ब झाली नाही, आणि ॲब्सॉर्ब झाली नाही याचा अर्थ ती अनपोलराइज लाईट आहे अशी. हिअर लाईट इज नॉट ॲब्सॉर्ब, लक्षात ठेवा. केस थर्ड बघा. When unpolarized light is incident on analyzer, the intensity of light is 1/2 of the incident light. त्यांनी सांगितले अनपोलराइज लाईट जर ॲनालायझरवर इन्सिडंट झाली तर ते लाईटची इंटेन्सिटी 1/2 होते इनिशियल लाईटपेक्षा. ओके, थँक्यू.